नमस्कार, मी असिस्टंट प्रोफेसर जया कावळे, जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मनस्वी स्वागत करते। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला लेक्चर आहे फायनान्शियल अकाउंटिंग बीकॉम 6th सेमिस्टर सेक्शन ए साठी। तर जसं की आपण आपला युनिट नंबर 3 बघत होतो, लास्ट युनिट, कारण 4th युनिट आपण युनिट 3 च्या आधी घेतलेला आहे, त्यामुळे आता युनिट 3 हा आपला लास्ट युनिट असणार आहे। त्या युनिट अंतर्गत इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग अंतर्गत आपण 3 प्रॉब्लेम डिस्कस केलेले होते आणि आज आपण प्रॉब्लेम नंबर 4 घेऊन आलेलो आहे। तर जसं मी तुम्हाला सांगितलं की इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग मध्ये जे ट्रान्झॅक्शन होतात ते ट्रान्झॅक्शन 2 पद्धतीचे होत असतात। पहिली पद्धत आहे त्याची कम इंटरेस्ट परचेस सेल आणि दुसरी पद्धत आहे त्याची एक्स इंटरेस्ट परचेस सेल। तर कम इंटरेस्ट परचेस सेल काय असते हे मी तुम्हाला क्लिअरली सांगितलेलं आहे की जेव्हा विक्रेता खरेदीदाराला व्याज घेण्याचा पूर्ण अधिकार देतो, जेव्हा विक्रेता खरेदीदाराला प्रतिभूती विकत असतो तेव्हा व्याज घेण्याचा पूर्ण अधिकार जेव्हा खरेदीदाराला दिला असतो तेव्हा त्याला कम इंटरेस्ट असं म्हटलं जाते। तर आता कम इंटरेस्टच्या बाबतीमध्ये काय होत असते की जो विक्रेता आहे तो विक्रेता गुंतवणुकीची जी किंमत लावत असेल, प्रतिभूतीची जी किंमत लावतो त्या किंमतीमध्ये व्याजाची रक्कम ऑलरेडी ऍड करतो आणि मग कुठे त्या प्रतिभूतीची परचेस प्राइस किंवा सेलिंग प्राइस तो लावत असतो, बरोबर आहे। मग त्यामध्ये ती जी रक्कम प्रतिभूतीची परचेस प्राइस म्हणजे खरेदीदाराच्या दृष्टीने परचेस प्राइस, विक्रेत्याच्या दृष्टीने सेलिंग प्राइस, तर त्यामध्ये ऑलरेडी इंटरेस्ट ऍड केलेलं असते, इन्क्लूड केलेलं असते। आणि कम इंटरेस्टचं जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करत असतो तेव्हा त्यामधनं आपल्याला ते जे कम इंटरेस्ट आहे ते लेस करावं लागते। ओके, आता एक्स इंटरेस्ट बघूया। आता एक्स इंटरेस्ट म्हणजे काय की जेव्हा विक्रेता खरेदीदाराला वस्तू विकत असतो, जेव्हा विक्रेता खरेदीदाराला प्रतिभूती विकत असतो, इन्व्हेस्टमेंट विकत असतो, त्यावेळेस व्याज घेण्याचा जो अधिकार आहे तो व्याज घेण्याचा अधिकार हा पूर्णतः विक्रेत्याचा असतो। ओके, आणि पूर्णतः विक्रेत्याचा अधिकार असल्यामुळे खरेदीदाराचा व्याजाशी काहीही संबंध नाही आहे। आणि विक्रेता जो आहे तो जेव्हा प्रतिभूती विकेल तेव्हा प्रतिभूतीची जी प्राइस आहे, मार्केट प्राइस म्हणा किंवा मार्केट व्हॅल्यू, त्या व्हॅल्यूवर तो विक्रेता खरेदीदाराला प्रतिभूती विकत असतो। त्यामुळे या ठिकाणी व्याज इन्क्लूड नाही, प्रतिभूतीची जी किंमत राहील, परचेस प्राइस किंवा सेलिंग प्राइस, त्यामध्ये इंटरेस्ट इन्क्लूड नाही आहे। आणि म्हणूनच आपल्याला या ठिकाणी जेव्हा एक्स इंटरेस्टचा आपण प्रॉब्लेम बघूया तेव्हा आपल्याला त्यामधनं इंटरेस्ट लेस करायचं नाही, बाकी सर्व प्रॉब्लेम ऍज इट इज आहे। ओके, तर आता बघूया आपण आज जो प्रॉब्लेम आपण बघणार आहोत एक्स इंटरेस्टशी रिलेटेड आहे आपला प्रॉब्लेम नंबर 4। ओके, तर प्रॉब्लेमची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समधनं लिंक ओपन करून प्रॉब्लेम कॉपीमध्ये नोट करून घ्या आणि शक्य असेल तर तुम्ही सॉल्व्ह करून बघता। मी तुम्हाला त्याची जी त्यामधलं जे काय महत्वाचं आहे ते तुम्हाला सांगून दिलेलं आहे, त्यावरून तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता। तर प्रॉब्लेम बघा, आधी आपण समजून घेऊया आणि नंतर सोल्युशनला सुरुवात करू। ऑन 28 फेब्रुवारी 1995 जयंत ट्रेडर्स परचेस 106% डिबेंचर्स ऑफ ₹100 each at the rate ₹104 एक्स इंटरेस्ट। ओके, या क्वेश्चन मध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे की एक्स इंटरेस्टवर जयंत ट्रेडर्स यांनी 100 डिबेंचर्स परचेस केलेले आहे ज्याचा रेट आहे 6%। 100 डिबेंचर्स जे की प्रत्येकी ₹100 होतं ते यांनी 104 पर डिबेंचर परचेस केलेला आहे एक्स इंटरेस्टवर। ओके, आता या ठिकाणी एक्स इंटरेस्ट क्लिअरली सांगितलेलं आहे, कम इंटरेस्टचा प्रॉब्लेम असलं तर कम इंटरेस्ट क्लिअरली सांगितलेलं राहील। आणि जर सपोज क्वेश्चन मध्ये काहीही सांगितलेलं नाही तर आपल्याला तिथे अज्युम करायचं आहे की तिथे कम इंटरेस्ट घ्यायचं आहे। ओके, म्हणजे ऑलरेडी त्याच्यामध्ये इंटरेस्ट इन्क्लूड आहे असं समजायचं आहे। तर आता हे इथे एक्स इंटरेस्ट ऑलरेडी यांनी क्लिअर सांगितलेलं आहे। समोर बघूया काय दिलेलं आहे, एक्सपेन्सेस ऑन स्टॅम्प ETC वेअर ₹35। स्टॅम्प परचेसचे रिलेटेड एक्सपेन्सेस आहेत, परचेस एक्सपेन्सेस झाला। त्यानंतर बँक कमिशन @ ½ हॅड टू बी मेड। बँक कमिशन किती राहणार आहे त्यावर 0.5% घ्यायचं आहे। 0.5% कशाच्या, जे इन्व्हेस्टमेंटची फेस व्हॅल्यू आहे आपली त्याच्या 0.5%। ओके, त्यानंतर इंटरेस्ट पेएबल ऑन 31 मार्च अँड 30 सप्टेंबर
इंटरेस्ट जे पेड आहे ते कधी केले जाणार आहे 31 मार्च आणि 30 सप्टेंबरला. जयंत ट्रेडर्स क्लोज इट्स अकाउंट्स ऑन 31 मार्च एव्हरी इयर. जयंत ट्रेडर्सचे आहे त्यांचे जे अकाउंट्स आहे ते 31 मार्च एव्हरी इयरला क्लोज होतं. क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे रिकॉर्ड दिस ट्रान्झॅक्शन इन दी जर्नल ऑफ जयंत ट्रेडर्स. या सर्व ट्रान्झॅक्शनचा रेकॉर्ड आपल्याला जयंत ट्रेडर्स यांच्या बुक्समध्ये करायचं आहे. ओके, एकच ट्रान्झॅक्शन दिलेला आहे इथे, परचेसचा सेल्सचा ट्रान्झॅक्शन दिलेला नाही आहे. एकच ट्रान्झॅक्शन आपण बघूया. ट्रान्झॅक्शनची त्याची वर्किंग नोट्स काय होईल तर आपण वर्किंग या ठिकाणी तयार करतो आहे. किती तारखेला आहे 28 फेब 1995. 28 फेब 1995 ला काय केलेलं आहे इन्व्हेस्टमेंट परचेस केलेली आहे. इन्व्हेस्टमेंट परचेस केल्यानंतर आपण त्याची फेस व्हॅल्यू आधी घेत असतो. तर आता इन्व्हेस्टमेंटची फेस व्हॅल्यू किती राहील 100 डिबेंचर्स परचेस केलेले आहे @ ₹100. ओके, तर किती झाली याची फेस व्हॅल्यू ₹10,000. ओके, त्यानंतर आपण या ठिकाणी घेत असतो परचेस प्राइस. आता परचेस प्राइस किती राहील 100 डिबेंचर्स आहेत. ओके, 100 डिबेंचर्स आहेत @ ₹104 ला परचेस केलेले आहे. म्हणजे या ठिकाणी 104 किती राहील 10,400. परचेस प्राइस किती आलेली आहे 10,400. आता काय करत असतो आपण परचेस मध्ये परचेस एक्सपेन्सेस जे आहे ते ऍड करत असतो. बरोबर आहे. आता परचेस एक्सपेन्सेस मध्ये आपल्याला एक दिलेला आहे स्टॅम्पचा एक्सपेन्सेस दिलेला आहे. स्टॅम्प ड्युटी तो आहे 35 आणि दुसरा आहे बँक कमिशन. काय आहे दुसरा बँक कमिशन. तर बँक कमिशन किती सांगितलेलं आहे 0.5%. ओके, तर 0.5% कशाचे घ्यायचे तर जे आपली फेस व्हॅल्यू आहे इन्व्हेस्टमेंटची त्याच्या 0.5%. तर 10,000 चे 0.5% 1% 100 होईल 0.5% 50. तर बँक कमिशन किती आलेलं आहे 50. तर टोटल याची टोटल परचेस एक्सपेन्सेस किती आहे 85. ओके, 85 नंतर 10,485. ओके, आता कम इंटरेस्ट मध्ये काय करत होतो आपण की परचेस घेतला, परचेस मध्ये परचेस एक्सपेन्सेस ऍड केलं आणि त्यानंतर आपण यामधनं इंटरेस्ट इन्क्लूड लेस करत असतो. तर हे एक्स इंटरेस्ट आहे म्हणजे यामध्ये इंटरेस्ट इन्क्लूड नाही आहे. तर या ठिकाणी इंटरेस्ट इन्क्लूड लेस होणार नाही. हे राहील आपली कॅपिटल कॉस्ट. ओके, ही जी आली हीच काय आहे आपली कॅपिटल कॉस्ट. ओके, आता जरी आपण या ठिकाणावरून इंटरेस्ट इन्क्लूड लेस केलेलं नाही तरी सुद्धा आपल्याला इंटरेस्टचा या ठिकाणी वेगळं कॅल्क्युलेशन करावं लागते. तर इंटरेस्ट देअर ऑन. ओके, इंटरेस्ट किती राहील आता बघा. इंटरेस्ट कसं घेत असतो आपण की इंटरेस्टच्या मागील ड्यू डेट पासनं तर परचेसच्या ड्यू डेट पर्यंत. ओके, परचेसच्या डेट पर्यंतचं ड्युरेशनचं इंटरेस्ट आपण या ठिकाणी घेत असतो. आता या ठिकाणी इंटरेस्ट जे आहे ते कधी कधी केव्हा पे केल्या जात आहे इंटरेस्ट आहे 30 सप्टेंबर आणि 31 मार्च. ओके, 30 सप्टेंबर आणि 31 मार्चला पे केल्या जात आहे. आता यांचं जे परचेस डेट आहे ते कधी आहे 28 फेब्रुवारी. ओके, म्हणजे मार्चच्या पूर्वी आहे म्हणजे सप्टेंबरच्या नंतर आहे. तर सप्टेंबर पासनं तर फेब्रुवारी पर्यंत घ्या. किती महिने होत आहे सप्टेंबर गेला, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी. फेब्रुवारी मंथ पूर्ण येईल कारण 28 लास्टची डेट दिलेली आहे. म्हणजे किती महिने झाले आहे 5 मंथ. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी इंटरेस्ट किती घ्यायचं आहे 5 मंथचं. ओके, तर या ठिकाणी इंटरेस्ट किती रुपयावर 10,000 कारण आपली इन्व्हेस्टमेंट किती आहे 10,000 ची 6%. 10,000 ची किती घ्यायची आहे 6% 5 मंथचे डिवायडेड बाय 12 मल्टिप्लाय बाय 5. ओके, तर या पद्धतीने या ठिकाणी आपलं इंटरेस्ट येईल 250. ओके, इंटरेस्ट किती येईल 250. तर हे झालं परचेसशी संबंधित हा एक्सपेन्सेस झाला आपला. म्हणजे जर आपल्याला सपोज या ठिकाणी सेल्सची इन्फॉर्मेशन वगैरे दिलेली असती तर आपण या ठिकाणी सेल्सचं सुद्धा त्याच पद्धतीने काढलं असतं. काय केलं असतं इन जनरल तुम्हाला सांगून देते की सेल्सची आधी फेस व्हॅल्यू घेतली असती जे असेल ते. ओके, त्यानंतर आपण ऍक्च्युअल सेलिंग प्राइस आपल्याला काढायची आहे. तर या ठिकाणी आपण ऍक्च्युअल सेलिंग प्राइस काढायची आहे. ओके, तर काय घेऊ आपण इथे सेलिंग प्राइस. ओके, सेलिंग प्राइस जे असेल ते. त्यानंतर त्यामधनं आपण आता परचेस एक्सपेन्सेस ऍड करतो.
सेल्स मधनं सेलिंग एक्सपेन्सेस काय करत असतो आपण, लेस करत असतो. तर सेलिंग एक्सपेन्सेस लेस झाले असते आणि जी अमाऊंट उरलेली आहे ती असते आपली ऍक्च्युअल सेलिंग प्राइस. ऍक्च्युअल सेलिंग प्राइस. ओके. आणि त्यानंतर इंटरेस्टचं वेगळं कॅल्क्युलेशन केलं असतं आपण ड्यू डेट पासनं. तर ज्या दिवशी आपण सेल केलेलं आहे, ओके, इयर एंडिंगच्या आधी ज्या दिवशी आपण सेल केलेलं आहे त्या दिवसापर्यंतचं इंटरेस्ट. तर त्यावेळेस या पद्धतीने आपण तिथे सुद्धा इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन केलेलं असतं. ओके. त्यानंतर थर्ड आपण अॅक्रूड इंटरेस्ट वगैरे घेत असतो की ज्या दिवशी आपल्याला इंटरेस्ट मिळालेला आहे त्या दिवसापासनं, आता सपोज आता 31 मार्चची इथे ड्यू डेट आहे, तर 31 मार्च आपली इयर एंडिंग सुद्धा आहे, तर या ठिकाणी अॅक्रूड इंटरेस्ट येणार नाही. बरोबर आहे. पण जर का मात्र या ठिकाणी ड्यू डेट ही जी इंटरेस्टची डेट आहे ही जर का सपोज डिसेंबर किंवा जानेवारी फेब्रुवारी कोणतीही असती आणि आपलं इयर एंडिंग 31 मार्च असतं, तर आता सपोज इथे डिसेंबर आहे ड्यू डेट. ओके. इंटरेस्टची डेट किती आहे, डिसेंबर, आणि आपलं आर्थिक वर्ष कधी संपत आहे, मार्च. तर डिसेंबरला आपल्याला जी प्राइस आहे ती जी इंटरेस्ट आहे ते मिळालेलं आहे. मग डिसेंबर पासून तर मार्चला आपण क्लोज करत आहे, तर मार्च पर्यंतचं इंटरेस्ट त्यामध्ये इन्क्लूड आहे. बरोबर आहे. तर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 3 महिन्याचं जे इंटरेस्ट आहे ते अॅक्रूड असतं. ओके. तर तुम्हाला हे छोटे छोटे कॅल्क्युलेशन, अॅक्रूड इंटरेस्ट काय आहे, कम इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट करायचं, कॅपिटल कॉस्ट कशी कॅल्क्युलेट करायची, ऍक्च्युअल सेलिंग प्राइस कशी कॅल्क्युलेट करायची, हे तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे, कारण त्यावरच तुम्हाला छोटे छोटे एमसीक्यू विचारल्या जाऊ शकते. ओके. आता बघूया आपण जे मेन आन्सर आहे आपलं, जर्नल एंट्रीज इन दी बुक्स ऑफ जयंत ट्रेडर्स. ओके. आता जर्नल एंट्रीज मध्ये आपण नॉर्मली काय करत असतो, जसं आपण अकाउंटमध्ये घेतो ओपनिंग बॅलन्स, तर ओपनिंग बॅलन्सची एंट्री यामध्ये होत नाही. त्यानंतर सेकंड जी एंट्री आहे जे आपण परचेस केलेलं आहे, फर्स्ट ट्रान्झॅक्शन कोणतं आहे आपला डिबेंचर परचेसचा. तर फर्स्ट ट्रान्झॅक्शन 28 फेब्रुवारी 1995 ची एंट्री या ठिकाणी होईल. ओके. आता एंट्री काय होईल, डिबेंचर्स आलेले आहे आपल्याकडे. ओके. डिबेंचर्स अकाउंट डेबिट किती रुपयाला आहे, 10,485. ओके. तर या ठिकाणी 6% डिबेंचर्स अकाउंट डेबिट 10,485. ओके. त्यानंतर इंटरेस्ट मिळालेला आहे, इंटरेस्ट अकाउंट डेबिट किती आहे इंटरेस्ट त्यावरचं 250 टू बँक अकाउंट, ओके. तर बँक अकाउंट क्रेडिट किती होईल इथे 10,735. आपण या ठिकाणी नरेशन देऊ शकतो, बिंग 6% डिबेंचर परचेस एक्स इंटरेस्ट. ओके. एक्स इंटरेस्ट मध्ये 6% डिबेंचर्स आपण परचेस केलेले आहे. आता तुम्ही म्हणाल की इथे इंटरेस्ट तर इन्क्लूड नाही आहे म्हणता तुम्ही, पण तुम्ही इंटरेस्टची एंट्री कशी काय केली आहे. ओके. तर हे जे इंटरेस्ट आहे इन्क्लूड या ठिकाणी आपल्याला इंटरेस्टची एंट्री सुद्धा घ्यायची आहे. त्यानंतर आपण बघतो आहे की त्यानंतर सेल्सचा ट्रान्झॅक्शन नाही आहे. शेवटी आपलं 31 मार्च इयर एंडिंग येत आहे. 31 मार्चला इयर एंडिंगला आपण काय करत असतो, सर्व बुक्स ऑफ अकाउंट क्लोज करत असतो. ओके. बुक्स ऑफ अकाउंट क्लोज केल्यानंतर जे अॅक्रूड इंटरेस्ट असेल त्याचं ट्रान्झॅक्शन होईल. ओके. किंवा त्यानंतर इंटरेस्ट जी ड्यू डेट असेल तर इंटरेस्ट रिसीव्ह होईल. आता बघा 28 फेब्रुवारी नंतर 31 मार्च आलं आणि 31 मार्च इंटरेस्टची ड्यू डेट आहे, म्हणजे त्या दिवशी आपल्याला हाफ इयरली इंटरेस्ट रिसीव्ह होईल. तर इंटरेस्ट रिसीव्हची एंट्री काय होईल, बँक अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट, बँक अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. ओके. बँक अकाउंट डेबिट किती होईल 300 आणि इंटरेस्ट अकाउंट 300. आता तुम्ही मला 300 कसं झालं, तर आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती किती आहे 10,000 चे 6% काढा किती होईल 600. ओके. 600 जे आहे हे अॅन्युअली आहे, आपल्याला हाफ इयरली काढायचं आहे, तर किती होईल 300. ओके. तर आपण इथे नरेशन लिहू शकतो, बिंग हाफ इयरली इंटरेस्ट रिसिव्ड, हाफ इयरली इंटरेस्ट रिसिव्ड. ओके. आणि त्यानंतर आपण शेवटी जे इंटरेस्ट अकाउंटचा बॅलन्स आहे ते इंटरेस्ट अकाउंटचा बॅलन्स कुठे ट्रान्सफर करत असतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. तर त्याची एंट्री काय होईल, आता बघा या ठिकाणी इंटरेस्ट अकाउंट डेबिट किती झालेलं आहे 250, क्रेडिट किती आहे
300 म्हणजे या ठिकाणी आता बॅलन्स किती आहे इंटरेस्ट अकाउंटवर, इंटरेस्ट अकाउंट डेबिट किती राहिला बॅलन्स ₹52. कुठे जाईल हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला आपल्याला दिसेल इंटरेस्ट ऑन डिबेंचर इन्कम आहे ते आपलं. ओके, तर या ठिकाणी 50. तर आपण या ठिकाणी नरेशन लिहू शकतो बीइंग बॅलन्स ऑन इंटरेस्ट अकाउंट, बॅलन्स ऑन इंटरेस्ट अकाउंट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रान्सफर टू P&L अकाउंट. ओके, आणि या पद्धतीने 31 मार्चच्या इयर एंडिंगला आपलं जे अकाउंट आहे, सॉरी आपलं जे बुक्स ऑफ अकाउंट आहे ते अकाउंट क्लोज केलं जाईल. या पद्धतीने 3च जर्नल एंट्रीज यामध्ये होत्या. जेव्हा आपण कम इंटरेस्ट बघितला तर बघा एंट्रीज मध्ये इथे काही फरक आहे का, नाही. फक्त जे वर्किंग आहे त्या वर्किंग मध्ये आपल्याला थोडं कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचं आहे. आता इथे कॅपिटल कॉस्ट आपली 10,485 आली. आपण कम इंटरेस्ट असतं तर हे इंटरेस्ट लेस करून जी उर्वरित प्राइस मिळाली ती प्राइस आपण या ठिकाणी कॅपिटल कॉस्ट मधून घेतली असती, म्हणजे तिथे कुठेतरी फरक आलेला असता. बरोबर आहे. सेलिंग प्राइसचं सुद्धा तसंच आहे. फक्त इथे वर्किंग करताना थोडं लक्षात घ्यायचं आहे. बाकी जर्नल एंट्रीज लेजर पोस्टिंग ऑलमोस्ट सेम आहे. तर जो फर्स्ट पार्ट आहे जर्नल एंट्रीज, आता आपण यासोबत याचं लेजर पोस्टिंग सुद्धा बघून घेऊया. त्यानंतर आपण बघत आहोत लेजर पोस्टिंग. लेजरमध्ये आपण 6% डिबेंचर अकाउंट तयार केलेलं आहे. इन दी बुक्स ऑफ जयंत ट्रेडर्स 6% डिबेंचर्स अकाउंट या पद्धतीने आपण तयार करू शकतो. त्यानंतर पर्टिक्युलर्स फेस व्हॅल्यू इंटरेस्ट कॅपिटल व्हॅल्यू, पर्टिक्युलर्स फेस व्हॅल्यू इंटरेस्ट कॅपिटल व्हॅल्यू. हा, इथे एक डेटचा कॉलम सुद्धा राहील. आता बघा फर्स्ट ट्रान्झॅक्शन काय झालं, आपण डिबेंचर्स परचेस केलेले आहे. डिबेंचर्स अकाउंट डेबिट, इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. तर डिबेंचर आणि इंटरेस्ट अकाउंटच्या डेबिट साइडला बँक अकाउंटच्या नावाने घेऊया. तर या ठिकाणी टू बँक अकाउंट. ओके, इथे तारीख राहील, डेट राहील 28 फेब 1995. ओके, तर फेस व्हॅल्यू किती होती ज्यावेळेस आपण हे डिबेंचर परचेस केले त्याची फेस व्हॅल्यू घ्यायची आहे डिबेंचर्सची, ती किती आहे 10,000. ओके, इंटरेस्ट किती आहे त्यावरचं 250 आणि कॅपिटल व्हॅल्यू किती आलेली आहे 10,485. ओके, हे झालं डिबेंचर्स परचेसची एंट्री. या ठिकाणी आपण ब्रॅकेटमध्ये लिहू शकतो डिबेंचर परचेस. क्लिअर. त्यानंतर सेकंड एंट्री 31 मार्चची आहे. डिरेक्टली इंटरेस्ट रिसिव्ह झालेला आहे. इंटरेस्ट रिसिव्हची एंट्री काय करत असतो आपण बाय बँक अकाउंट. ओके, तर बँक अकाउंटच्या नावाने फेस व्हॅल्यूच्या कॉलम मध्ये काहीच राहणार नाही, कॅपिटल व्हॅल्यूच्या कॉलम मध्ये काहीच राहणार नाही, मात्र बँक अकाउंटच्या कॉलम मध्ये आपल्याला घ्यायची आहे 300. ओके, आणि शेवटी हे जे इंटरेस्ट आहे ते आपण कुठे ट्रान्सफर केलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. तर एंट्री काय केली इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर इथे 31 मार्चची एंट्री काय होईल टू P&L अकाउंट. ओके, बॅलन्स ट्रान्सफर, बॅलन्स ट्रान्सफर किती आहे ₹50. ओके, या दोन्ही कॉलम मध्ये काहीच राहणार नाही. आता जेव्हा आपण याचं बॅलन्सिंग करतो आहे तर 1 बाय 1 एका कॉलमचं आपल्याला बॅलन्सिंग करायचं आहे. फर्स्ट कॉलम जसं आपण घेतलं की फेस व्हॅल्यूचा कॉलम, फेस व्हॅल्यू कॉलमवर बघा डेबिट बॅलन्स राहील, डेबिट बॅलन्स ऑलवेज डेबिट बॅलन्स राहील यावर, कारण हे प्रतिभूती असेटचं अकाउंट आहे. ओके, तर या ठिकाणी बाय बॅलन्स. ओके, तर फेस व्हॅल्यूचं बॅलन्स किती आहे इथे 10,000. आता 10,000 का, कारण यामधनं कुठलीही जी प्रतिभूती आहे डिबेंचर आहे ते विकल्या गेलेले नाही, त्यामुळे यावर टोटल बॅलन्स आपलं अवेलेबल आहे 10,000. ओके, त्यानंतर यावरचं जे इंटरेस्ट अकाउंटवरचं जे बॅलन्स होतं ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर होत असते. तर या ठिकाणी टोटल होऊन जाईल 300 आणि 300. ओके, त्यानंतर आपण कॅपिटल व्हॅल्यूचं बॅलन्सिंग करत असतो. कॅपिटल व्हॅल्यू मधनं डेबिट, आता इथे बघा डेबिट बॅलन्स आहे, डेबिटची टोटल जास्त आहे, यावर सुद्धा हे डेबिट बॅलन्स असेल. तर डेबिट बॅलन्स हे डेबिट बॅलन्स असू शकते किंवा क्रेडिट बॅलन्स असू शकते. ओके, डेबिट बॅलन्स आहे इट मीन्स डेबिट बॅलन्स आहे इट मीन्स काय आहे हे जे
डिबेंचर अकाउंट आहे याचा आपल्याला आता या ठिकाणी फक्त बॅलन्स आलं, पण या ठिकाणी आपल्याला हे जे बॅलन्स आहे ओके हे बॅलन्स आधी काढावं लागतं की 10,000 ही फेस व्हॅल्यू आहे या प्रतिभूतीची, तर कॅपिटल व्हॅल्यू किती राहील, तर याची कॅपिटल व्हॅल्यू ऑलरेडी एवढीची एवढी राहील 10,485 ओके. आणि आता बॅलन्सिंग करायचं झालं जसं इथे सेल्स वगैरे असतं तर या ठिकाणी सेलिंग प्राइस आणि त्याची कॅपिटल व्हॅल्यू वेगवेगळी असती, म्हणजे त्यावरून आपल्याला प्रतिभूतीच्या सेलिंगवर डिबेंचरच्या सेलिंगवर प्रॉफिट झाला की लॉस झाला हे फाइंड आउट करता आलं असतं, जे की आपण मागील प्रॉब्लेम मध्ये केलेलं आहे. बट या प्रॉब्लेम मध्ये तसं काहीही नाहीये, त्यामुळे हे बॅलन्स जे आहे ते पुढील वर्षाला टोटल कॅरी डाऊन होईल ओके. बट याच ठिकाणी जर सपोज बॅलन्स आलेलं असतं, क्रेडिट बॅलन्स जर यावर असेल तर इथे प्रॉफिट होतो, आणि जर यावर डेबिट बॅलन्स असेल तर इथे लॉस होतो, आणि तो जो इन्व्हेस्टमेंट अकाउंटवरचा प्रॉफिट अँड लॉस आहे तो आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचं असते. जसं आपण डेबिट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ऑलवेज घेत असतो, लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट वगैरे तुम्ही ऐकलेलं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बऱ्याचदा आपण प्रॉफिट ऑन सेल ऑन इन्व्हेस्टमेंट बघितलं आहे, तर ते कुठून येते, या इन्व्हेस्टमेंट अकाउंटवरचं जे कॅपिटल व्हॅल्यू मधलं जे बॅलन्स राहील ते बॅलन्स आपण त्या ठिकाणी घेत असतो ओके. ते बॅलन्स त्या ठिकाणी ट्रान्सफर होत असते. आता यामध्ये जसं मागील लेक्चरमध्ये आपण बघितलं की हे जेव्हा कॅपिटल व्हॅल्यूचं जेव्हा आपण बॅलन्सिंग करत असतो तेव्हा या ठिकाणी आपल्याला दोन मेथड आहे. एक आहे फिफो मेथड, फिफो याचा हे आहे फर्स्ट इन फर्स्ट आउट. फर्स्ट इन फर्स्ट आउट म्हणजे काय की जे पहिले खरेदी केलं ते पहिले विकल्या जाईल ओके, आणि जे नंतर खरेदी केलं ते नंतर विकल्या जाईल. यासाठी दुसरी मेथड आहे लिफो मेथड. लिफो मेथड, लास्ट इन लास्ट आउट ओके, म्हणजे जे शेवटी खरेदी केलं ते शेवटी विकायचं, जे पहिले खरेदी केलं ते पहिले विकायचं ओके. सॉरी, जे फर्स्ट इन फर्स्ट आउट म्हणजे जे सुरुवातीला खरेदी केलेलं आहे, फर्स्ट खरेदी केलेलं आहे ते फर्स्ट जर आउट झालं, सोल्ड केलं गेलं तर फिफो मेथड, आणि लिफो मेथड म्हणजे लास्ट इन फर्स्ट आउट म्हणजे जे शेवटी घेतलं ते पहिले विकलं असं जर आहे तर लास्ट लिफो मेथड आपण यूज करत असतो. तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये फिफो मेथड जास्तीत जास्त यूज करायची आहे, आणि फिफो मेथड नुसार आपल्याला या ठिकाणी कॅपिटल व्हॅल्यूचं बॅलन्सिंग करायचं असते. आता जसं आपण इथला बॅलन्स घेत असतो तेव्हा बॅलन्स घेताना आपल्याला इथल्या व्हॅल्यू कम्पेअर करायची आहे की फेस व्हॅल्यू सुरुवातीला जे बॅलन्स आहे त्याची फेस व्हॅल्यू एवढी होती तर कॅपिटल फेस व्हॅल्यू एवढी आहे तर कॅपिटल व्हॅल्यू एवढी होती ओके. तर आता जे बॅलन्स आहे त्याची फेस व्हॅल्यू एवढी आहे तर कॅपिटल व्हॅल्यू किती राहील, त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपल्याला कॅपिटल व्हॅल्यू शोधून काढायची असते. आणि त्यानंतर हे एवढंच नाही तर त्यानंतर आपण काय करत असतो की फिफो मेथडनुसार फर्स्ट इन फर्स्ट आउट नुसार आपण बॅलन्सिंग काढू शकतो, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा यावरून आपण काढू शकतो. म्हणजे जर सपोज फर्स्ट इन फर्स्ट आउट म्हटलं, जसं मागील प्रॉब्लेम मध्ये होतं की इथे जेवढं आपण इन्व्हेस्ट केलेलं होतं त्यामधलं सेल जे आहे ते पहिले झालेलं आहे, त्यानंतर दुसरं जे इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे त्याचं सेल झालेलं आहे. तर या पद्धतीने सुद्धा इन्फॉर्मेशन दिलेली राहू शकते. याच्या रेफरन्ससाठी फिफो मेथडच्या रेफरन्ससाठी तुम्ही आपला जो प्रिव्हियस प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम व्यवस्थित बघून समजून घ्यायचा आहे. त्यामध्ये जर काही नाही समजलं तर तुम्ही मला फ्रीली विचारू शकता. फार लवकर तुमची एक्झाम होणार आहेत. येत्या मंडेपासून तुमची एक्झाम आहे. फर्स्ट पेपर मला आय थिंक फायनान्शियल अकाउंट्स आहे, तर अपेक्षा करते की तुम्ही सर्व झालेले जे लेक्चर्स आहे जवळपास 46 लेक्चर, हा आपला 46 लेक्चर नंबर 46 आहे. हे जर सर्व लेक्चर्स तुम्ही व्यवस्थित बघितलेले असेल, समजून घेतलेले असेल तर तुमचा जो एक्झाम आहे तो नक्कीच व्यवस्थित जाईल. जर अभ्यास केला तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स सुद्धा या ठिकाणी मिळण्याचे चान्स आहे, कारण एमसीक्यू फार सोपी तुम्हाला विचारलेले राहते, सिलेबसवरच राहते. त्यामुळे सिलेबसची जर तयारी तुमची चांगली असेल, सिलेबस जर तुम्हाला व्यवस्थित समजला आणि तुम्ही समजून घेतलेला असेल तर आपल्याला एक्झाम सोडवताना, आपल्याला पेपर सोडवताना सुद्धा काही अडचणी जाणार नाही. यासाठी जसं एमसीक्यू पेपर आपला आहे, आपण इथे न्यूमेरिकल प्रॉब्लेम घेतले तर त्याचंही एक आहे की न्यूमेरिकल प्रॉब्लेम मध्ये आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो आणि त्याच मधल्या काही गोष्टींवर एमसीक्यू टाईप क्वेश्चन येत असते. तर एमसीक्यूची रचना कशा पद्धतीची राहील किंवा त्याचं जे एमसीक्यू टाईप क्वेश्चन कशा पद्धतीने विचारले जाऊ शकते याचा एक छोटा अंदाज किंवा ट्रेलर म्हणून काही एमसीक्यू सुद्धा तुमच्या ग्रुपवर पाठवलेले आहे. मागील 2 युनिटचे एमसीक्यू मी तुम्हाला पाठवलेले आहे. आता युनिट नंबर 3 आणि युनिट नंबर 4 चे सुद्धा एमसीक्यू तुम्हाला मिळून जाईल.
पण एक आग्रहाची विनंती तुम्हाला आहे की फक्त MCQ वर डिपेंड राहू नका, कारण ते MCQ फक्त तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी, तुमच्या माहितीसाठी दिलेले आहेत. तेच MCQ येईलच अशी श्युअरिटी बिलकुलही नाही आणि कोणीच देऊ शकत नाही. ते फक्त तुमच्या माहितीसाठी आहे की या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात. त्यासाठी तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी फक्त आहे. त्यामुळे फक्त MCQ वर डिपेंड न राहता सर्व अभ्यास तुम्ही क्लिअर करा. फक्त बेसिक जरी तुम्ही व्यवस्थित तुमचं क्लिअर असेल प्रत्येक युनिटचं, तर तुम्ही पेपर इझिली सॉल्व्ह करू शकता. जसं आपण 4 युनिट बघितले. फर्स्ट युनिट होतं आपलं होल्डिंग कंपनी, दुसरं युनिट आहे इन्शुरन्स क्लेम, तिसरं युनिट आहे आपलं इन्व्हेस्टमेंट अकाउंट आणि चौथं युनिट आहे आपलं प्रॉफिट प्रियर टू इन्कॉर्पोरेशन. 4ही युनिट अगदी इझी आहे. बेसिक पासून मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे. होल्डिंग कंपनीचे सुद्धा बेसिक लेक्चर तुमच्याकडे अवेलेबल आहे. इन्शुरन्स क्लेमचे सुद्धा बेसिक लेक्चर अवेलेबल आहे. प्रॉफिट प्रियर टू इन्कॉर्पोरेशनचे सुद्धा बेसिक लेक्चर तुमच्या ग्रुपवर आहे. आणि आता जे आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंट शिकतो त्याचे सुद्धा 2 बेसिक लेक्चर मी तुम्हाला दिलेले आहे. पेपरच्या वेळेला तुम्ही नाही प्रॉब्लेम, पण जरी बेसिक लेक्चर जरी व्यवस्थित बघून आणि समजून गेले तरी जे एक्झाम आहे ते एक्झाम मध्ये काही MCQ तुम्ही त्या बेसवर सॉल्व्ह करू शकता. तर आजचा आपला हा सिलेबसचा, आपल्या 6th सेमचा आणि आपल्या अॅन्युअल ग्रॅज्युएशनचा हा आपला एंडिंग आहे. हॅपी एंडिंग आपण याला करूया. आणि तुम्हा सर्वांना तुमच्या येणाऱ्या होणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला ऑल दी बेस्ट. आणि आज आपण इथेच थांबतो. धन्यवाद.